नमस्कार मित्रांनो, मनाची गुपितेमध्ये तुमचं मनापासून स्वागत. दिवसभर धावपळ केल्यावर जेव्हा रात्र होते आणि सगळीकडे शांतता पसरते, तेव्हा खरी गुपितं बाहेर येतात. माणसाचे मन रात्रीच्या वेळी सर्वात जास्त विचार करते. आज आपण स्त्रियांच्या अशा 3 गुप्त विचारांबद्दल बोलणार आहोत, जे रात्रीच्या वेळी त्यांच्या मनात येतात, पण त्या कोणासमोरही बोलत नाहीत. हे विचार त्यांच्या नात्याबद्दल आणि भविष्याबद्दल असतात. जर तुम्ही हे 3 विचार नीट समजून घेतले, तर तुम्ही तुमच्या जोडीदाराला अधिक जवळून ओळखू शकाल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यातील माहिती तुमच्या खूप कामाची आहे. पहिला विचार, मनातील असुरक्षितता आणि नात्याचा भविष्यकाळ. रात्रीच्या वेळी येणारा पहिला मोठा विचार म्हणजे मनातील असुरक्षितता. स्त्रिया आपल्या नात्याबद्दल खूप जास्त विचार करतात. दिवसा कामाच्या गडबडीत त्या विसरून जातात, पण रात्री जेव्हा त्या शांतपणे पडलेल्या असतात, तेव्हा त्यांना जोडीदाराच्या वागण्यातील लहान बदल आठवू लागतात. त्यांना असं वाटतं की ज्या माणसावर मी इतका विश्वास ठेवते, तो कायम माझ्यासोबत राहील का? यामागील कारण, रात्रीच्या वेळी जेव्हा आपण एकटे असतो, तेव्हा मनात भीती निर्माण होणारे घटक वाढतात. यामुळे जुन्या वाईट आठवणी किंवा जोडीदाराने म्हटलेले कडू शब्द पुन्हा पुन्हा आठवतात. एक उदाहरण घेऊया. समजा एका मुलीचा नवरा दिवसभर कामात होता. त्याने कामाच्या गडबडीत तिच्या निरोपाला उत्तर दिले नाही. ती मुलगी दिवसा याकडे दुर्लक्ष करते, पण रात्री ती विचार करायला लागते की तो आता माझ्याकडे लक्ष देत नाही आहे का? त्याचं माझ्यावरचं प्रेम कमी झालंय का? हा छोटासा विचार रात्रीच्या वेळी खूप मोठा होतो. त्यामध्ये नात्यावर होणारा परिणाम. जर ही भीती मनात राहिली, तर ती मुलगी हळूहळू लांब जाऊ लागते किंवा विनाकारण चिडचिड करू लागते. यामुळे नात्यात दुरावा येतो. हे सुधारण्यासाठी 5 सोपे उपाय. 1. झोपण्यापूर्वी 5 मिनिटे तिच्याशी मनमोकळेपणाने बोला. 2. दिवसा तिला एखाद्या प्रेमाचा निरोप पाठवा. 3. तिला वारंवार सांगा की तुम्ही तिच्यावर प्रेम करता. 4. भविष्यातील कामं तिला सोबत घेऊन करा. 5. रात्री झोपताना तिचा हात हातात घेऊन तिला धीर द्या. दुसरा विचार, स्वतःची किंमत आणि कौतुकाची ओढ. दुसरा गुप्त विचार म्हणजे स्वतःची किंमत. प्रत्येक स्त्रीला रात्रीच्या वेळी असं वाटतं की ती घर आणि नात्यांसाठी जे काही करते, त्याची खरोखर कोणाला किंमत आहे का? स्त्रियांना कौतुकाची खूप गरज असते. जेव्हा त्यांना वाटतं की त्या फक्त एका यंत्रासारख्या राबत आहेत, तेव्हा त्या उदास होतात. यामागील कारण, जेव्हा कोणाचे कौतुक केले जाते, तेव्हा मनाला आनंद देणारे घटक तयार होतात. रात्रीच्या वेळी जेव्हा हे घटक कमी होतात, तेव्हा स्त्रीला स्वतःबद्दल शंका वाटू लागते. एक उदाहरण घेऊया. एका घराची काळजी घेणाऱ्या स्त्रीचं उदाहरण घेऊया. ती सकाळी 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत सर्वांसाठी राबते. पण रात्री जेव्हा ती थकलेली असते, तेव्हा तिच्या मनात येते की मी इतके करते, पण कोणी साध्या शब्दात माझे कौतुक का करत नाही? हा विचार तिला आतून दुखावत असतो. नात्यावर होणारा परिणाम. ज्या नात्यात कौतुक नसते, तिथे आकर्षण लवकर संपते. स्त्रीला वाटू लागते की ती फक्त एक गरज म्हणून आहे, प्रेम म्हणून नाही. हे सुधारण्यासाठी 5 सोपे उपाय. 1. दिवसातून किमान एकदा तरी तिने केलेल्या जेवणाचे कौतुक करा. 2. तिला तू खूप छान दिसतेस असं म्हणा. 3. तिच्या आवडीचं काय आहे हे जाणून घ्या. 4. कधीतरी तिला कामात मदत करा. 5. तिच्या विचारांना पाठिंबा द्या. मित्रांनो, आपण 2 खूप महत्त्वाचे विचार पाहिले, पण आता तिसरा विचार असा आहे जो प्रत्येक नात्यांचा पाया असतो. हा विचार स्त्रीच्या अशा बाजूबद्दल आहे जी ती कोणासमोरही बोलत नाही. हा मुद्दा नीट समजला तर तुम्ही तिच्या मनात जागा बनवू शकता. चला तर मग बघूया तो तिसरा विचार कोणता आहे. तिसरा विचार, जवळीक आणि स्पर्शाची ओढ. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा विचार म्हणजे जवळीक आणि स्पर्शाची ओढ. इथे जवळीक म्हणजे फक्त शरीर नाही, तर तो एक मनाचा स्पर्श असतो. रात्रीच्या वेळी स्त्रियांना आपल्या जोडीदारांच्या स्पर्शाची ओढ असते. हा स्पर्श त्यांना शांत झोप लागण्यासाठी मदत करतो. त्यांना असं वाटतं की त्यांच्या जोडीदाराने त्यांना जवळ घ्यावे
किंवा त्यांच्या डोक्यावरून हात फिरवावा. यामागील कारण, स्पर्शामुळे मनात सुरक्षतेची भावना तयार होते. यामुळे तणाव कमी होतो. रात्रीच्या वेळी जेव्हा हे घडत नाही तेव्हा स्त्रीला एकटेपणा जाणवतो. एक उदाहरण घेऊया. कल्पना करा की एक जोडपे झोपलेले आहे. माणूस मोबाईल बघण्यात व्यस्त आहे आणि स्त्री फक्त त्याच्याकडे बघत आहे. तिच्या मनात विचार येतो की त्याला माझ्याशी बोलावेसे वाटत नाही आहे का? यामुळे ती स्वतःला दुर्लक्षित समजू लागते. यावर नात्यावर होणारा परिणाम, स्पर्श आणि जवळीक कमी झाली की नात्यात कोरडेपणा येतो. यामुळे पती पत्नींमध्ये फक्त जबाबदारीचे नाते उरते, प्रेमाचे नाही. हे सुधारण्यासाठी 5 सोपे उपाय. 1. झोपण्यापूर्वी मोबाईल बाजूला ठेवा आणि तिच्याशी बोला. 2. तिला प्रेमाने जवळ घ्या. 3. तिच्या केसांवरून किंवा पाठीवर हलका हात फिरवा. 4. तिला आज काय वाटले हे प्रेमाने विचारा. 5. तिच्या स्पर्शाला प्रेमाने प्रतिसाद द्या. तर मित्रांनो, हे होते ते 3 विचार जे रात्रीच्या शांततेत स्त्रियांच्या मनात येत असतात. जर तुम्ही या गोष्टी समजून घेतल्या तर तुमचे नाते खूप सुंदर बनेल. नाते टिकवण्यासाठी केवळ पैसा नाही तर मन समजून घेणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. अशाच माहितीसाठी आपल्या मनाची गुपिते चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.